वेळ घालवता तुम्ही? मिस्टर होळकर, तुम्ही दूर व्हा, जवळ येऊ नका. नका दूर व्हा. तुमचं प्रेम आहे ना आमच्यावर, ते प्रेम शब्दात नको आम्हाला, कृतीतून व्यक्त व्हायला पाहिजे ते प्रेम. मिस्टर होळकर, मला कोणीतरी डॅडी डॅडी म्हणणार पाहिजे, त्या आवाजाने हे जर तुमडून गेलं पाहिजे आणि ते मिस्टर होळकर, फक्त तुम्हीच करू शकता. मिस्टर होळकर, मिस्टर होळकर. चालती होईल आणि पुन्हा आश्रयाला त्याच घरात जा, कारण खरी देव माणसं तिथेच आहे. प्रत्येक गोष्टीत आपला शहाणपणा. या घरात मला काही किंमतच नाही. मग मला हिच्याची नाटकं तरी कशाला करता? मग कसं दाखवाया? बहिणीला कितींदा सांगितलं, प्रियाचं लगीन सत्यजित बरोबर लाव, सत्यजित बरोबर लाव, पण नाही. तिला त्या सातवीचा पुळका. आता काय तर गोफ बनवाया घेतलं, ब्रेसलेट बनवताय. कुणासाठी? तर त्या माकड तोंड्या सुहाससाठी. आत्या, काय कटकट लावले मगासपासनं? ते सुहासला बघितलंय का तरी तुम्ही? उगाच आपल्या कोणालाही माकड तोंड्या काळ तोंड्या म्हणून मोकळं व्हायचं आहे की नाही? तुझके तोंडावर. हा, आधीच सांगते, मला तोंड आवरायला लावण्यापेक्षा तुम्ही जरा शांत व्हा. हा, एक काम करा, प्रियाच्या साखरपुड्यात ना मारा एखाद्याला डोळा, आटपून टाकू आपण, तुमचंही वाजवून टाकू. एकाच मांडवात 2 लग्न, मुदोळकरांचा खर्चही कमी होईल. हे सुरू सुरू बोलायचं नाही. हा, अशी एक दिन ना इकडचं थोबाट तिकडं होईल तुझं. असं बी मला तर ही सौरिक पसंतच नाही. तुम्ही साखरपुडा करा नाही तर लगीन करा, मांडवात पाऊलच ठेवायची नाही. आत्या, सारखं स्वतःच तुणतुणं वाजवत बसू नका. काय चाललाय प्रकार तो लक्षात घ्या ना एकदा. हा सगळा प्रकार जरी आईंनी सुरू केला असला तरी सुद्धा ह्या सगळ्याची घाई प्रियाला झालीय. या सगळ्या प्रकाराच्या मागे प्रियाचं डोकं आहे. अश्वितीची अक्कल गेली शेण खाया. आता तिची अक्कल शेण खायला गेलीये का तुमची? या गोष्टीवरती वाद घालायचा का आपण? आत्या, मी जे सांगते ते शांतपणे ऐकून घ्या. सगळं आलबेल सुरू असताना प्लीज प्लीज तुम्ही मध्ये खोडा घालू नका. हे सगळं प्रकरण प्रियानी नीट जुळवून आणलं. तुमच्या एका मूर्खासारख्या वागण्याने ह्या सगळ्या केलेल्या गोष्टींवरती पाणी फिरेल. त्यामुळे प्लीज उगाच वेड्यासारखं वागू नका. झालं तुझं बोलून? डुचके, आता इथून निघायचं आणि स्वतःच्या रूम मध्ये जायचं, कळलं? चल चालती हो इथून. डुचकी मी दुचकी सोडून इतर बरेच शब्द आहेत मराठीतल्या व्याकरणात वाईट बोलण्यासाठी. टवळी, सटवी, गाव भवानी, उंडगी, उंडरी, तुमच्यापेक्षा जास्ती ना मला माहिती आहेत. तोंड उघडायला लावू नका मला. चल. प्रिया, कुठे चाललीस तू? अगं मी माझ्या मैत्रिणीकडे. माझ्यावरचा सूड उगवण्यासाठी दादा किंवा त्याची माणसं प्रियाला काहीतरी
मंजिरी, अगं मी ते डोहाळे जेवण. मंजिरी, ए मंजिरी, काय झालं? काय? सॉरी, माझं लक्ष नव्हतं. तुम्ही काही म्हणत होतात का? काही नाही. पण काय, तुला काय झालं? हा, तू का अशी टेन्शन मध्ये आहेस? हा, काही झालंय का? भांडण वगैरे? सत्यजित काही बोललाय का? नाही, कुठे काय, काहीच नाही. मंजिरी, तू माझ्यापासून काही लपवून ठेवू नकोस. हा, अहो काही नाही आई. प्रिया मगाशीच तिच्या मैत्रिणीकडे गेली. बरं, मी जाताना तिला बजावलं होतं की मला फोन कर. तिने स्वतःहून तर मला फोन केला नाही, आणि आता मी तिला फोन करते तर तिचाही नॉट रिचेबल येतोय. एवढंच ना. अगं प्रिया तिच्या मैत्रिणीकडे जात असते अधूनमधून. मध्ये ती जॉब शोधत होती बघ, तेव्हाही जात होती. आता मला वाटतं लग्न ठरलंय सांगायला गेली असेल. अगं काही काळजी करू नको, ती करेल फोन. गप्पांच्या नादात ती सरली असेल. आई, तुमच्याकडे आहे का तिच्या मैत्रिणीचा नंबर? मी लावून बघते ना फोन. हा, अगं हो, तू एवढी पॅनिक का होतीयस? काय झालंय मंजिरी? तसं नाही आई, प्रियाचा फोन लागत नाहीये. नाही, हे खरं नाही. प्रियाचा फोन लागत नाही म्हणून तू टेन्शन मध्ये आहेस असं नाही. यामागे काहीतरी वेगळं कारण आहे. म्हणजे काय झालं? काही नाही आई. हो, मला आजींनी बोलवलं होतं, मी विसरून गेले. मी आलेच. हा, येर माझ्या जीवा काम पडलं माप. काम करता करता देख देवाचीच रूप. बाजूला व डुक्कर मेला. अंगाशी येऊ नका माझ्या. आंघोळ नाही, पांघोळ नाही, दारू पिऊन डुकरावानी गटारात पडलेला असतोय. घाणेरडा मेला. असं काय सारखं सारखं टोकून बोलतेस ग मला? मी तुझंच लेकरू आहे ना ग? तिथंच माझं नशीब फुटलं ना. मुर्ताड असं बोलू नये आहे. अगं प्रत्येक घराचा एक वास्तुपुरुष असतो. तो सारखा तथास्तू असं म्हणत असतो. असं वांगळ बोलत राहिलीस आणि तो चुकून तथास्तू बोलला तर? मला ज्ञान शिकवू न ग. काय काम आहे ते बोल आणि तोंड काळ करीत ना. जा, तुला सांगू करशील हवे? आता सांग म्हणलं ना. पैका होत दारू नका बरं का. कापड शिवायची होती मला. कापड शिवणार आहेस तू? खोट बोलतो. दारूला पैका पाहिजे आणि कपडा शिवायची आहे तुला? गेंड्याची कातडी आहे मेल्याची. हाताला झिंजिने आले माझ्या. मी सांगितलं होतं तुला मारायला. अगं आहे, आणि दारूला आपल्या काही जास्त पैसे लागत नाहीत. उच्ची दारू कोणाला हवी? अगं आपल्या तर देशी चपटी बी चालते. खरंच कापडाशिवाय पैका होतय. आता सत्याने एवढं पैक कमावलं, एवढा मोठा माल बांधला माझ्या जमिनीवर. नाही, माझ्या जमिनीवर बांधला असला तर मी काय बोललो का? मग आता त्या चिकण्या मोहितेबाईच्या पोरीचं अंत्या. नाही, हिची जरा चुकीच्या जागी लागलं बरं का. ते मोहितेबाईच्या चिकण्या पोरीचं असं म्हणायचं होतं मला. आता त्या पोरीचं लगीन होणार, घरात पाहुणा रावळं येणार. मी असं तरी असं बरं दिसतं काय असं लोकांसमोर? म्हणून बाकी काही नाही. एवढ्या मोठ्या संपत्तीतलं 2 पैकी या अंतर खर्च केलं तर लक्ष्मी आटणार हो त्याची. मला फार नका काय ते 8-10 जोड धोत्राचे, 4-8 कोट,
आणि 10 इस झब्ब पुरं झालं. आणि चपला काय उठता बसता येतोच आहे की तू. तीच लायकी आहे मेल्या तुझी. आणि त्याच्या चपला कमी पडल्या असतील तर मी देते की 2 ठेवून अजून. चल चालता इथनं तोंड काय कर चल. जातो काय नको जोगीच. मुर्दाड कुठला काय आई चालली जन्माला. थोबाड फोडीन. काय करू आता या मुडद्याचं. आईला येडी झाली म्हातारी येडी झाली आमची नक्कीच. मोहितेबाई झाकल्या मोहितेबाई. तुम्हाला लांबून येताना पाहिलं म्हटलं थोरल्या मोहितेबाई चालली की काय. मला भेटाय स्वर्गात न मीच गेलो स्वर्गात. काय मग कुठं येत आहे. कुठून नाही. असं कसं नाही म्हणजे कुठेतरी गेलता तिथूनच येत आहे ना. नाही म्हणजे अंगालाही थरथर एवढी घाई आणि डोईला जखम. काय कुठनं येत आहे म्हणायचं. सांगितलं ना कुठे नाही म्हणून. काय पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारताय आणि तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही. अव काही फानकरानं गेली नक्कीच काहीतरी भानगड असणार. हो नाहीतर अंग भिजलेलं घामानं चेहऱ्यावर भीती देहाला थरथर आणि टोईला जखम. कोणीतरी अंगठीला आलेलं दिसतंय. अंगठीला कामात आहेस का ग. ती गोळी घेत होते. जेवायच्या आधी घ्यायचे ना माझ्या डायबिटीसच्या. काय झालं. बस अगं बस. काय झालं काही महत्वाचं आहे का. मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. काय काय झालं. आता प्रियाचं लगीन ठरतंय या. मुलगा बी चांगला आहे. माणसं नात्यातलीच आहे ती. समद व्यवस्थित आहे. तरी बी मनाला एक काळजी लागून राहिली बघ. कसली काळजी. या माझ्या मुडद्याची अंत्याची. मी नक्की सांगते यो काहीतरी तमाशा करणार बघ. सवयच आहे मेल्याची. सण असू दे कार्य असू दे घरात क्लेश केल्या बिगर राहायचा नाही बघ. त्यो देवधर्म म्हणा सणवार म्हणा याचा तमाशा सुरूच असतोय बघ. ते दिवस मी कसे विसरेन. माझ्या आयुष्यातला नरकवास भोगला मी त्या काळात. पण शाले तेव्हा आपली आपणच होतो ग. सत्या गौऱ्या लहान होते. रडून घुसमटून समद सहन केलं आपण. लोकांमध्ये लाज जाऊ नये म्हणून घरातच दुःख कोंडून ठेवलं. पण आता परिस्थिती वेगळी आहे बघ. आता सत्या खपवून नाही घ्यायचा. आणि ह्याच्यामुळे त्याचं काय बी नसलं नव्ह तर त्याला थांबवणं लय कठीण होऊन जाईल बघ. तेव्हा शाले आपल्याला काहीतरी कळायला पाहिजे. शाले अगं काहीतरी कर बाई. काय करू मी सासूबाई. काय करू सांगा. अगं ह्यो मुडद्या माझ्याकडे आला होता. कशाला. कापडासाठी पैक मागायला. मग मी नक्की सांगते शाले यो प्रियाच्या लग्नात काहीतरी तमाशा करणार बघ. लोकांसमोर
समद्यांसमोर आपली लाज काढल्या बिगर राहायचा नाही. तेव्हा सत्याची समजूत काढून त्याला जरा समजावून सांग आणि ह्याचा काहीतरी बंदोबस्त लाव बाई. हेच सांगायला आले होते बघ. मी काय म्हणते कळतंय ना तुला? हो. प्रिया, आलीस तू? प्रिया, अगं काय झालं हे तू? काही झालं नाहीये. अगं जखम झाली तू. मंजिरी प्लीज, सांगितलं ना काही झालं नाहीये. प्रिया, अगं हे बघ रक्त येतंय त्यावर. ते मी घरी येत असताना वाटेत पडले तेव्हा खरचटलं. पडलीस? अशी कशी काय पडलीस तू? तर कशी पडली ते दाखवू का? मंजिरी, का परत परत तेच तेच विचारतेस? तू जा इकडनं, सांगितलं ना. नाही, मला माहितीये तू माझ्याशी खोटं बोलतेस. खरं खरं सांग मला काय झालंय. मी खोटं बोलत नाहीये, मी खरं सांगते. माझी शपथ. हो, तुझी शपथ ग बाई. जा आता. ठीक आहे, तुला मला नसेल सांगायचं तर नको सांगूस. आराम कर, मी चहा घेऊन येते तुझ्यासाठी. मंजिरी, मला सुहासशी लवकरात लवकर लग्न करायचंय. काय? का पण? म्हणजे असं लवकरात लवकर असं का बोलतेस तू? का म्हणजे? त्याला काय कारण लागतं? अगं तू घाई करतेस म्हणून फक्त त्याचं कारण विचारतेय मी प्रिया. कारण म्हणजे काय? मला सुहास आवडतो, सुहासला मी आवडते, हे कारण पुरेसं नाहीये का? अगं तसं नाही प्रिया, पण सुहासचाच फोन आहे. हॅलो, एक मिनिट. सुहास, मी प्रिया बोलते. अरे हा, बोल प्रिया. सुहास, तू आत्ता कोल्हापूरला येऊ शकतोस का? मला तुझ्याशी बोलायचंय. हो अगं पण प्लीज, आत्ताच्या आत्ता ताबडतोब ये. नाही, येतो मी, लगेच येतो. कोल्हापुरातच आहे मी, माझ्या एका कामासाठी आलो होतो. आय विल बी देअर, जस्ट वेट. हा, ओके. यात माझी काहीच चूक नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बाहेर पारा देत होतो. मला आवाजही ऐकू आला नाही साहेब. तुम्ही पुला 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 मी काय? मी स्वयंपाक करत होती. तुम्ही पाहिल्यावर तुम्ही स्वयंपाक घरात, इकडे आम्ही यमाच्या दारात. कुणी येऊन आम्हाला मारून जातो, तुमचं लक्ष नाही. तुमचं लक्षच नाही माझ्याकडे. साहेब मला वाटतं ना त्या मोतीवाल्या बाईनेच तुमच्यावर हल्ला केला असणार. कसा काय? अहो त्या तर इथं होत्या. हा साहेब, मी तुम्हाला नकल करून दाखवू त्याची. डेमो 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 म्हणतात त्याला. हा या साहेब, मी मोतीवाली बाई. हा. हा, ही अशी पडलेली. हा. तुम्ही इकडे या ना. हा. तिच्या असं वर. ठीक आहे ठीक आहे ठीक हा, आहे. हे बघा, त्या बाईने असं धरलं, असं मारलं असेल तुमच्या डोक्यात आणि वार केला असेल. तपास कार्य वेळेत पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद. उठा. असं आहे काय? असं आहे होते बाई. मी तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो. तुमच्यासाठी आम्ही आमच्या मिसेसला अंतर दिलं. ओके भाई, युअर बॅड टाइम स्टार्ट नाउ. टेक केअर. घ्या.